नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली गुढीपाडवा स्पेशल बासुंदी। थोडंसं अगोदर मी त्याच्यात पाणी टाकतेय, थोडंसं पाणी टाकून घेतलंय म्हणजे आपलं दूध हे खाली लागत नाही। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध। दूध हे मी 1 लिटर घेतलं आहे। बासुंदीसाठी दूध जास्तच लागतं, त्यामुळे 1 लिटर दूध घेतले। आटून ते खूप कमी होतं। आता इथे दूध आपण छान असं उकळून घ्यायचं आहे। दूध मी इकडे छान पैकी उकळून घेणार आहे। आपलं दूध हे आटून अर्ध होईपर्यंत आपण याला छान असं उकळून घेणार आहोत। बघू शकताय दुधाला आता छान उकळी आली। उकळून आपलं दूध आता छान असं आटलं आहे, अर्ध झालं आहे। ठेवलं होतं, आता आटून हे अर्ध झालंय। थोडंसं घट्टपणा आलाय त्याला, अजून थोडंसं होऊ देऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत। आता दूध छान असं उकळून झालंय। आता आपण या स्टेजला इथे साखर टाकून घ्यायची आहे दुधामध्ये। 4 चम्मच इथे साखर घेतली आहे मी, ती छान अशी विरघळून घ्यायची। साखर मेल्ट झाल्यामुळे थोडंसं दूध अजून पातळ होतं, त्यामुळे आपण याला अजून थोडंसं उकळून घेणार आहोत। कारण साखर जशी मेल्ट होती तसं दूध आपलं थोडंसं पातळ होतं। थोडंसं परत होऊ द्यायचं याला 5 मिनिटं। तर दूध छान झालंय। आता याच्यामध्ये थोडंसं मी इकडे कलर आहे माझ्याकडे, हा थोडंसं मी दुधामध्ये टाकून घेतला होता, भिजवून घेतलाय, तो आपण थोडासा टाकू कलर येण्यासाठी त्याला। याच्याऐवजी आपण केशर देखील घालू शकतो। छान असा कलर आलाय। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, मी इकडे बदाम आणि काजूची पावडर करून घेतली, ही याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याने आपला घट्टसरपणा पण येईल, बासुंदीला छान अशी घट्टसर होते। इकडे काजू बदाम मी कट करून घेतले होते, ते देखील टाकून घ्यायचे आहेत आणि परत असं छान असं हलवून घ्यायचंय त्याला। थोडंसं मी इकडे जायफळ आणि वेलची पावडर आहे ही थोडीशी टाकून घेणार आहे स्वादासाठी, याच्यामुळे बासुंदीला छान असा स्वाद येतो। आणि आता परत आपण हे थोडंसं आटून घ्यायचं आहे। बासुंदी आता छान अशी उकळली गेली आहे, छान असं त्याला आता घट्टसरपणा आला आहे, खूप अशी पातळ नाहीये ती। बघू शकताय आपण बासुंदीमध्ये घट्टसर झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मिल्क पावडर देखील ऍड करू शकतो आपल्या आवडीनुसार, किंवा काजू बदामची पावडर देखील आपण याच्यामध्ये टाकू शकतो। आता 5 मिनिटं ही होऊ देऊयात, नंतर हिला थंड करून घेणार आहोत आपण। सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा पण आपण बासुंदी करू त्याच्या अगोदर एका पातेल्यात थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं, ज्याच्यामुळे आपलं दूध खाली लागत नाही कुठल्याही प्रकारचं। त्यामुळे ही टीप नेहमी लक्षात ठेवायची। एकदम छान असा सुवास दरवळतोय घरामध्ये। अशा प्रकारे आपली बासुंदी तयार झाली। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।